गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या प्रसिद्ध अशा गिरगाव परिसरात मराठमोळ्या अंदाजामध्ये मुंबईकर स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले। अनेक जण शोभायात्रेत फेटा बांधून आलेले पाहायला मिळाले। फेट्याचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे, फेट्याच्या नेमक्या किती पद्धती आहेत, सोबतच दिवसभर हा फेटा कसा टिकून राहावा याबाबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी फेटे कलाकार निहार तांबडे यांच्यासोबत। गिरगावमध्ये जी स्वागत यात्रा निघते, या स्वागत यात्रेमध्ये ज्या तरुण आणि तरुणाई जी आपल्याला पाहायला मिळते त्यांचे फेटे जे आहेत निहार दरवर्षी बांधत असतो। निहार, लोकशाहीमध्ये खरं तर स्वागत तुझं, काय सांगशील आणि आज आम्हाला नेमका कोणत्या पद्धतीचा फेटा बांधून दाखवणार आहेस? आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये फेटे महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती बांधले जातात। आज आपण प्रॉपर आपला मराठमोळा फेटा ज्याला म्हणतो, चांगला तुरेवाला भरजरीवाला, आपण तशा पद्धतीमध्ये बांधणार आहोत। बऱ्याच वेळा लोक फेट्यासाठी साडी आपल्याकडे मुंबईमध्ये जास्त प्राधान्याने वापरली जाते, पण साडी ही डोक्यावरती बांधण्यासाठी योग्य पर्याय नाहीये। त्यासाठी पारंपरिक कापड आहेत, पण जरी आपण साडी सेकंडरी यूजच्या हिशोबाने आपण जेव्हा बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये पैठणी, सिल्क किंवा जरीच्या साड्यांकडे न वळता आपण कॉटनच्या साड्या पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आपण त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। खरं तर विविध प्रकारचे फेटे आहेत, त्यामुळे पारंपरिक पद्धतीत आपला मराठमोळा अंदाज असलेला हा फेटा निहारने बांधायला घेतलेला आहे। किती वर्षापासून तू इथे येतोयस? 8 वर्ष झाली मी निहारकडे येतोय फेटे बांधायला। साडीच्या फेट्याबद्दल गमतीचा भाग असा की पुरुष मंडळी एकमेव हा असा सण आहे जिथे साडी घेण्यासाठी सुद्धा आतुर असतात, त्यामुळे याची आतुरता आम्ही वर्षभर वाट बघत असतो की कधी पाडवा येतोय, कधी आम्ही फेट्यासाठी साडी घेतोय, मॅचिंग कुर्ता घेतोय आणि दरवर्षी वेगवेगळे कॉम्बिनेशन नवीन करायला खूप मजा येते। खरं तर आपण पाहतोय की निहारचा फेटा हा कम्प्लीट होत आलेला आहे। निहार फक्त तुरा काढण्याचं शेवटचं एक राहिलेलं आहे, त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की ह्या सगळ्या माध्यमातून एकच गोष्ट लक्षात येते की आपला मराठमोळा जो अंदाज आहे, जी पारंपरिक पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये जितकं आपल्याला सजता येईल, जितकं आपल्याला जे मराठमोळा अंदाज आहे तो दाखवता येईल याचा प्रयत्न करावा। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।